नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण घेणार आहोत पुरवठा निरीक्षक या पदासाठी एक आपण संभाव्य प्रश्नपत्रिका घेणार आहोत, जी अतिशय महत्त्वाची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजेच या व्हिडिओचा तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच फायदा होईल. तर आपण व्हिडिओची सुरुवात करू. आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, प्रश्न काय दिला पहा. संविधानामध्ये अंदाजपत्रकाचा उल्लेख कोणत्या नावाने करण्यात आला आहे? बघा इथं काय म्हणले, आपल्या संविधानामध्ये अंदाजपत्रकाचा उल्लेख खालीलपैकी कोणत्या नावाने करण्यात आलेला आहे? तर यासाठी इथं आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 वार्षिक आर्थिक विवरणपत्रक. वार्षिक आर्थिक विवरणपत्रक असे या नावाने अंदाजपत्रकाचा उल्लेख संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? बघा इथं काय म्हणले, प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते? तर यासाठी उत्तर येते बघा, पर्याय क्रमांक 2 हे 13वे राष्ट्रपती होते. प्रणव मुखर्जी हे आपले 13वे राष्ट्रपती होते. पुढचा प्रश्न, 2020-21 या आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत GDP किती टक्के आहे? बघा 2020 ते 21 एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये GDP किती होतं हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 4 -25%. मित्रांनो, जर तुम्ही वन भरतीचे पेपर चेक केले तर GS हा कुठे ते प्रश्न विचारत आहेत, त्यामुळे आपल्याला प्रत्येक एका प्रश्नावरती आपल्याला फोकस करावं लागेल. तर पुढचा प्रश्न पाहू. बघा इथं काय म्हणलं, नीती आयोगाच्या निर्यात सज्जतेच्या 2020च्या अहवालानुसार पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे? बघा, नीती आयोगाचा जो अहवाल आहे, कोणता अहवाल आहे? निर्यात सज्जतेचा 2020च्या अहवालानुसार तर पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आलेले आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 गुजरात राज्य आहे. कोणते राज्य आहे? गुजरात राज्य आहे. पुढचा प्रश्न, देशात सर्वाधिक आयात करण्यात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? बघा इथं काय म्हणले, देशामध्ये आयातीचे प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 पहिला क्रमांक लागतो. कितवा? महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो आयातीमध्ये. पुढचा प्रश्न, सार्वजनिक सभेची स्थापना 1870 गवा जोशी यांनी कुठे केली? बघा इथे एकाच प्रश्नामध्ये तुमचे 2 ते 3 प्रश्न कव्हर होत आहेत. बघा इथं काय म्हणले, बघा पहिला काय म्हणलं की सार्वजनिक सभेची स्थापना ही केव्हा झाली? याची स्थापना झाली 1870. कोणी केली? गवा जोशी यांनी केली. तर प्रश्न काय आला की त्यांनी ही जी स्थापना आहे ती कुठे केली, राईट? तर बघा यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 पुणे येथे केली. कुठे केली? पुणे येथे केली. सार्वजनिक सभेची स्थापना 1870 पुणे येथे गवा जोशी यांनी केली. पुढचा प्रश्न पाहू. एक प्रकाश वर्ष म्हणजेच किती किलोमीटर होय? बघा इथे एक प्रकाश वर्ष म्हणजेच किती किलोमीटर होय? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहिल्याचं. पुढचा प्रश्न, गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून कधी स्वतंत्र झाला? बघा इथं गोवा हा कोणाच्या जोखडातून स्वतंत्र झाला? पोर्तुगीजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. तर तो केव्हा स्वतंत्र झाला? त्याला केव्हा स्वतंत्र मिळाले? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 19 डिसेंबर 1961. केव्हा स्वतंत्र झाला? 19 डिसेंबर 1961 रोजी स्वातंत्र्य झाला. तर पुढचा प्रश्न, मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा इथं महत्त्वाचा प्रश्न आहे, मुंबईचा सिंह अशी ओळख कोणाची आहे? तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 फिरोज शाह मेहता यांची मुंबईचा सिंह अशी सुद्धा ओळख आहे. पुढचा प्रश्न, अंदाजपत्रकातील कोणत्या बाबीवर करण्यात येणाऱ्या खर्चाचा समावेश भांडवली खर्च या गटात येईल? बघा अंदाजपत्रकामधील कोणत्या बाबीवर करण्यात येणारा खर्चाचा समावेश भांडवली खर्च या गटात येईल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 रस्ते बांधणीवरील खर्च. पुढचा प्रश्न, बघा इथं काय म्हणलं, ट्रायजेमिनल न्यूरेल्जिया हा आजार कशाशी संबंधित नाही म्हणले? बघा इथं नाही विचारले. तर इथं रोगाचं नाव काय दिले आपल्याला? ट्रायजेमिनल न्यूरेल्जिया हा एक आजार आहे. तर तो कशाशी संबंधित नाही? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 पायाशी संबंधित नाही. पुढचा प्रश्न, अंदाजपत्रक सर्वप्रथम कुठे सादर करण्यात येतो? बघा अंदाजपत्रक हे सर्वप्रथम सादर कुठे म्हणजे कोणत्या गृहामध्ये करण्यात येतो? कोणत्या सभेमध्ये करण्यात येतो? तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 लोकसभेमध्ये. बघा अंदाजपत्रक सर्वप्रथम लोकसभेत सादर करण्यात येते. पुढचा प्रश्न, शाहू महाराज यांचा जन्म केव्हा झाला? बघा छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म केव्हा झाला? तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 26 जून 1874.
बघा पर्याय क्रमांक 3 आहे 26 जून 1874 रोजी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न. तर बघा इथं पुढचा प्रश्न काय दिलाय, वाघासाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य. बघा वाघासाठी मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे, वाघासाठी प्रसिद्ध आहे. तर तो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असं विचारलंय. तर यासाठी योग्य उत्तर इथं पर्याय क्रमांक 4 अमरावती. तर बघा मेळघाट अभयारण्य हे वाघासाठी प्रसिद्ध आहे आणि ते येतं अमरावती या जिल्ह्यामध्ये. पुढचा प्रश्न. गोरा खासी जयंतिया या डोंगररांगा कोणत्या राज्यात आहेत. बघा गोरा खासी जयंतिया या डोंगररांगा ज्या आहेत तर त्या कोणत्या राज्यामध्ये आहेत भारताच्या. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 मेघालय. मेघालय या राज्यामध्ये गोरा खासी जयंतिया या डोंगररांगा वसलेल्या आहेत. पुढचा प्रश्न. पृथ्वीवरील वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे. बघा पृथ्वीवरील वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती टक्के आहे. तर याचं योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 20.94% ऑक्सिजनचं वातावरण आहे. तर पुढचा प्रश्न पाहू आपण. जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता. बघा इथं जगातील विचारले जगामधील सर्वात मोठा धबधबा कोणता. उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 एजॉल धबधबा. पुढचा प्रश्न. दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर व पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात. बघा इथं भूगोलवरील प्रश्न आहे. दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर आणि पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 त्याला विषुववृत्त असे म्हटले जाते. काय म्हटले जाते, विषुववृत्त रेषा असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न. चला श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे. श्रीनगर हे शहर आहे तर ते कोणत्या नदीकाठी वसलेले आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 झेलम नदी. श्रीनगर हे शहर झेलम नदी या नदीकाठावर वसलेले आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 आर्वी. महाराष्ट्रामध्ये आर्वी येथे उपग्रह दळणवळण केंद्र आहे. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेला आपल्याला जिल्हा सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग हा जिल्हा सर्वात कमी लोकसंख्येचा महाराष्ट्रातील जिल्हा आहे. पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न बघा. आंतरराज्य व्यापार या विषयाचा समावेश कोणत्या सूचीमध्ये करण्यात आलेला आहे. बघा सूचीवरील प्रश्न आहे. प्रश्न काय बघा, आंतरराज्य व्यापार हा जो विषय आहे तर या विषयाचा समावेश कोणत्या सूचीमध्ये करण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 3 समवर्ती सूची. बघा आंतरराज्य व्यापार या विषयाचा समावेश समवर्ती सूचीमध्ये करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या कलमामध्ये आसाम, नागालँड आणि मणिपूर या राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. बघा कोणत्या कलमाद्वारे आसाम, नागालँड आणि मणिपूर या राज्यांसाठी विशेष तरतूद आहे. तर ते कोणतं कलम आहे. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 371व्या कलमाद्वारे आसाम, नागालँड आणि मणिपूर या राज्यांसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. टिंबटिंब हे घटना समितीचे अध्यक्ष होते. तर खालीलपैकी कोण हे घटना समितीचे अध्यक्ष होते. तर याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. तर बघा इथं अजून एक पर्याय आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. इथं आपल्याला काय विचारलं की घटना समितीचे म्हणलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे म्हणले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न. 1976 साली कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द उद्देश पत्रिकेत टाकण्यात आला. बघा 1976ला एक घटना दुरुस्ती झाली तर त्या घटना दुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द उद्देश पत्रिकेमध्ये टाकण्यात आला. तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 बघा 1976ला 42वी घटना दुरुस्ती झाली. कितवी 42वी घटना दुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द राज्यघटनेमध्ये टाकण्यात आला, उद्देश पत्रिकेमध्ये टाकण्यात आला. पुढचा प्रश्न आहे आपल्याला. 2000 साली भारतीय संघराज्यात कोणत्या 3 नवीन राज्याची निर्मिती झाली. बघा इथं काय दिले, इसवी सन आहे 2000 साली. तर भारतीय संघराज्यामध्ये कोणत्या 3 नवीन राज्यांची निर्मिती झाली. तर इथं पर्याय दिलेत बघा. तर याचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहिल्यासाठी. पर्याय क्रमांक 2 आहे बघा इथं दिलेला छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. बघा इथं काय दिले, छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. तर या 3 राज्याची निर्मिती 2000 साली झालेली आहे. पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न असा आहे की लंडनच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार देशामध्ये खालीलपैकी
कोणते उच्च न्यायालय 26 जुलै 1832ला सुरू झाले नाही म्हणले, राईट. लंडनच्या राणीने दिलेल्या परवानगीनुसार 26 जुलै 1832ला कोणते न्यायालय सुरू झाले नाही, राईट. नाही म्हणले तर याचं योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. अलाहाबाद हे उच्च न्यायालय सुरू झालेलं आहे, बाकी तिन्ही सुद्धा चालू झालेले होते. पुढचा प्रश्न. तर बघा समोरचा प्रश्न काय म्हणलाय की 42व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे, म्हणजे कसे आहे. 42वी घटनादुरुस्ती केव्हा झाली होती मित्रांनो, तर ही झाली होती आपली 1976ला. तर त्याद्वारे आपल्या भारताचे केलेले वर्णन कसे होते, तर याचे योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य असं याचं वर्णन केलेलं होतं. पुढचा प्रश्न बघा, अजून एक राज्यघटनेवरील प्रश्न आहे. 42व्या घटनादुरुस्तीनुसार उद्देश पत्रिकेमध्ये कोणत्या शब्दाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे, तर याचं उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 धर्मनिरपेक्ष राज्य या शब्दाचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार. पुढचा प्रश्न. 34व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला. बघा 44व्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार हा वगळण्यात आला, काढून टाकण्यात आला, तर याचं योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 संपत्तीचा अधिकार हा वगळण्यात आला. पुढचा प्रश्न. तर मित्रांनो आता 31वा प्रश्न आहे तुमच्यासाठी. आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. बघा 31वा प्रश्न इथं काय दिला पाहून घ्या एक वेळेस. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते. तर इथं 4 पर्याय दिलेत बघा तुम्हाला. सांगली आहे, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, इचलकरंजी. तर जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचा आहे. तर मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.